नमस्कार सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनो, 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता आपण अभिरूप मतदान घेणार आहोत। मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही प्रक्रिया पार पाडायची आहे। त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्थित आणि क्रमबद्धपणे पार पाडली गेली पाहिजे। त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। तरीसुद्धा या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून एक अभिरूप मतदान याचा क्रम कसा असायला पाहिजे याची एक उजळणी आपल्या सर्वांना व्हावी आणि निर्विघ्नपणे आपलं काम पार पाडावं यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे। सर्वप्रथम आपल्याला CU वरील क्लिअर बटन दाबायचं आहे। कंट्रोल युनिटवरचं क्लिअर बटन दाबायचं आहे। त्यानंतर सर्व मतदारांना 0 मतं असल्याची खात्री करून त्यांना दाखवायचं आहे। त्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्याचं संकलन होणारा जो बॉक्स आहे तो रिकामा असल्याची खात्री करून त्यांना दाखवायची आहे। त्यानंतर मतदान अधिकारी व सर्व मतदान प्रतिनिधी यांनी मतदान कक्षात उपस्थित राहायचं आहे। मतदान प्रतिनिधींनी पसंती क्रमानुसार निळे बटन दाबून मतदान करायचं आहे। किमान 50 मतं होतील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची। कमीत कमी 50 मतदान आपल्याला सर्व उमेदवार मिळून यांना करायचं आहे नोटासह। त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान संपवायचं आहे। त्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्याचा संकलन होणारा जो बॉक्स आहे, ती पेटी आहे, त्यामधील चिठ्ठ्या संकलित करा, त्या मोजा। CU म्हणजेच कंट्रोल युनिटवरील निकाल व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांची तुलना करा। निकाल आणि चिठ्ठ्या ह्या सारख्या असल्या पाहिजेत। त्यानंतर या कागदी चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये ठेवून मतदान प्रतिनिधींच्या त्यावर सह्या घेऊन स्वतःची सही केंद्राध्यक्षाने करावी आणि अभिरूप मतदान चिठ्ठ्या अशा स्वरूपाची रबरी शिक्का जो तुम्हाला पुरवण्यात आलेला आहे तो शिक्का त्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यावरती उमटावा आणि नंतर CU वरील क्लिअर बटन दाबून घ्या। लिफाफ्यावर अभिरूप मतदानाच्या व्हीव्हीपॅट कागदी चिठ्ठ्या असं स्पष्ट नाव टाका। तसेच मतदारसंघ, मतदान केंद्र क्रमांक, नाव, नंबर ही सगळी माहिती त्यावर लिहा। हा लिफाफा गुलाबी कागदी मोहरेने तुम्हाला मोहरबंद करायचा आहे। केंद्राध्यक्ष आणि प्रतिनिधींनी त्यावर सह्या करून तो सीलबंद करायचा आहे। च्या चिठ्ठ्या असणारा लिफाफा सीलबंद केल्यानंतर आपल्याला अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करून त्यावर सर्वांनी स्वाक्षऱ्या करायच्या आहेत। त्यानंतर व्हीव्हीपॅटचा बॉक्स रिकामा असल्याची खात्री करून त्याला देखील सीलबंद सर्वांच्या उपस्थित करायचं आहे। त्यानंतर आपलं कंट्रोल युनिट हे सीलबंद करून निवडणुकीसाठी सगळ्यांनी तयार ठेवायचं आहे।